नमस्कार सर्वांना, माझ्या मराठी रसोई चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बघणार आहोत। अगोदर आपण 5 पदार्थ पाहिलेले आहेत, तर आता हा उन्हाळी वाळवणाचे वाफेवरच्या सालपापड्या आपण बघणार आहोत। बघा, त्याच्यासाठी मी एकदम 2 किलो तांदूळ आहेत ना 3 दिवस 5 दिवस असे भिजत घालायचे पाण्यामध्ये। मी 3 दिवस घातले होते। तर असे जाडे तांदूळ, तर असे मी 2 किलो एकदम तांदूळ खिचेसाठी पण आणि वाफेवरच्या सालपापड्यांसाठी मी दळून आणले होते, भिजत पाण्यात घातले होते 3 दिवस। तर ते आता आपण वाफेवरच्या सालपापड्या पाहणार आहोत। एकदम अगदी पातळ अशा असतात त्या, ट्रान्सपरंट। तर कशा करायच्या ते पाहणार आहोत आपण। त्याच्यासाठी मी आता इथं साहित्य काय त्याला फार कमी लागतं, मीठ आणि खसखस। तुम्ही तीळ पण घालू शकता, पण मी खसखस घालणार आहे। 2 चमचे मी इथं खसखस घेतलेले, मीठ चवीनुसार घालायचंय। आता पीठ कसं भिजवायचं ते पाहणार आहोत अगोदर आपण। आणि एकदा दळून आणलं ना पीठ आपण हे, तर आपण जसं वेळ मिळेल तसं पण केल्या तरी चालतात। एक 2 वाटीच्या अशा 2 वाटी घेऊन पीठ करायच्या। तर मी आता बघा इथं हे एक मोठा बाउल घेतलेला आहे असा। भरपूर होतात ह्या पातळ अशा सालपापड्या वाफेवरच्या। तर बघा आता हे मी इथं ह्याच्यात हे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे पीठ। आता पीठ कसं भिजवायचं माहितीये का, जसं आपण भाज्याला भिजवतो त्याच पद्धतीने, पण थोडं सैलसर, अगदी बासुंदीला असतं तसं। बासुंदी असती ना पातळसर अशी। आता ते गावाकडे कसं चुलीवर वगैरे भरपूर प्रमाणात केल्या जायच्या 2-2 किलोच्या वगैरे। आता आपण कसं वेळ मिळेल तसं असं गॅसवरती 1-1 वाटीच्या 2-2 वाटीच्या अशा करायच्या, 1-1 मोठ्या वाटीच्या 2-2 वाटीच्या। एकदम पीठ असं भिजवून दळून आणलं की आपल्याला वेळ मिळेल तसं केल्या तरी ह्या चालतात। खूप पापड्या होतात ह्या आणि खायला पण एकदम खुसखुशीत अशा लागतात। तांदळाच्या सालपापड्या म्हणतात त्याला ह्या गावाकडे। बघा, याच्यात आता 2 वाट्या पीठ बसेल, 2 वाट्या पाणी बसेल 1 वाटी पिठामध्ये। गाठीने होऊ द्यायच्या नाहीत, एकदम असं सैलसर भिजवायचं पीठ। जसा तांदूळ जुना असेल, जुना तांदूळ लागतो याला, आणि जाडा तांदूळ घ्यायचा, नाही तर मग रेशनचा घ्यायचा। हा मी जाडा तांदूळ, माझा कोकणातला जाडा तांदूळ मिळतो, त्याला हवळा तांदूळ पण म्हणतात, तो तांदूळ होता माझा हा 2 किलो। मी तो खिचेसाठी आणि ह्या सालपापड्यांसाठी भिजत टाकला होता। 3 दिवस भिजवायचा आणि सावलीत सुकवायचा आणि मग दळून आणायचं गिरणीत। हे बघा, मी अगोदर ह्या एका बाउलसाठी एवढ्या 2 वाट्या पाणी घातलं होतं। आता ही अर्धी वाटी, म्हणजे मला 2.5 वाटी पाणी लागलं ह्याला। आणि 2 तास असं हे भिजवून ठेवायचं पीठ। बघा, आता आपण ही खसखस त्यात घालून घेणार आहे 2 चमचे। तुम्ही पांढरे तीळ पण घालू शकता, मी त्याच्यामध्ये खसखस घालून घेतलेले। आणि चवीनुसार आपण मीठ टाकायचे। यात आपण पापड खार वगैरे घालायचं नाही तरी सुद्धा ह्या खुसखुशीत होतात सालपापड्या। 1.5 चमचा अशी चवीनुसार मीठ घालायचे। नंतर आपण जरा पीठ बघून, टेस्ट बघून घालू शकतो। अशा पद्धतीने हे पातळ पाहिजे पीठ, एवढं असं। जसं आपण भाज्याला बनवतो तसं, पण त्याच्यापेक्षा जरा सैलसर भिजवायचं। हे नुसतंच तांदळाचं पीठ आहे, ह्याच्यात पापड खार वगैरे काही वापरलं नाही तरी सुद्धा ह्या एकदम खुसखुशीत अशा सालपापड्या होतात वाफेवरच्या। जरा पीठ भिजण्यासाठी असं 1 तासभर 2 तासभर जरी ठेवलं तरी चालते। हे अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे, उकळत ठेवलेले, उकळून घ्यायचं आणि मग गॅस मध्यम करायचा, मध्यम गॅसवर करायच्या। आणि अशा तुम्हाला कोणत्या किती ह्याच्या आकाराच्या पाहिजेत त्या प्रमाणात आपण ही प्लेटा घ्यायच्या। मी अशा ह्या 2 प्लेटा घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला एक सुई लागेल, आणि एका मोठ्या ताटात किंवा परातीत असं थंड पाणी घ्यायचं। आणि इथं काढण्यासाठी मी एक टोपली घेतलेली आहे। तुम्ही डायरेक्ट सुद्धा असं घरातल्या घरात साडीवर किंवा दुपट्ट्यावर पसरू शकता नेऊन, नसेल तर टोपलं तर। ह्याच्यावर मी आता 2-3 हे करून
या अगोदर घरात सुकवायच्या आणि दुसऱ्या दिवशी जरा उन्हाला वळवायच्या, लगेच सुकून निघतात. त्याला काही जास्तीचं ऊन लागत नाही. 1 तास 2 तास ऊन दिलं तरी चालतंय बघा. पीठ असं अशा पद्धतीनं पीठ असं पाहिजे. आता एकदम हे सपाट पळी अशा पण घ्यायची, 1 चमचा एवढंच घ्यायचं. पातळ अशा होतात ह्या पापड्या. फक्त असं हे बघा, आपली ही तयार झालेली. ही थोडी थंड होऊ द्यायची, तोपर्यंत आपण ही ठेवायची. अशा रीतीनं आपण ह्या सर्व आता पापड्या करून घेऊया ह्याच्यावरती. आणि हे बघा, काढून हे थंड पाण्यात ठेवायची. तोपर्यंत आपण अशी दुसरी ठेवायची. अशी 2-3 मिनिटं ठेवायची आणि तशी एक 4-5 मिनिटं ठेवायची. आता हे थंड होऊ द्यायचं. अशी थंड झाल्यानंतर आपण ही सुई आहे ना, ही मोठी सुई घ्यायची आणि त्याच्या साह्याने अशी कडाशा रिकामे करायची. थंड पाण्याचं असं ताट घ्यायचं किंवा परातीत थंड पाणी घ्यायचं. हे बघा, आता ह्याचं पण वरचं पाणी हे झालेलं आहे. तर आपण हे पलटी मारून घ्यायचे शिपलेट. हे बघ, सुई अशी ह्याच्यावर ठेवली तरी चालते. हे बघा किती ट्रान्सपरंट झालेले. अशा आपण 2-3 ह्याच्यावरती घेऊ शकतो. अशा एक सुद्धा आपण खाली साडी अंथरून किंवा दुपट्टा अंथरून टाकले तरी चालतात. तोपर्यंत आपण आता ही बघा, ही अशी प्लेट पुसून घ्यायची. प्रत्येक वेळेस सुती कपड्याने अशी पुसून घ्यायची. पाणी त्याच्यात नाही ठेवायचं. आणि पीठ हलवून असं प्रत्येक वेळेस ती वाफ आहे तोपर्यंत आपण हे करून घ्यायची. नुसतं असं एकसारखं फिरवत जायचं, लगेच तयार होते. 3 बसतात अशा. आता आपण ह्या आतल्यात एक साडी किंवा दुपट्टा अंतरलाय त्याच्यावर ह्या पसरून घ्यायच्या. नंतर दुसऱ्या दिवशी जरी उन्हात वाळवल्या तरी चालतात. 1-2 तास लगेच सुकतात ह्या. सर्व आता अशा पापड्या आपण करून घ्यायच्या. जास्त जाड करायचे नाहीत, जास्त पातळ पण करायचे नाहीत, नाहीतर मग तेलात अशा लाल होतात. मग त्या पातळ पण जास्त केल्या की. हे बघा, अगदी ते सपाट पळी पण नाही. 1 चमचा घेतला ना की एवढी पापडी तयार होते ही. अशी फक्त अशी फिरवत जायची अशी. आणि असं करायचं. एकसारखे काट येतात. आता आपण पाणी उकळी आलेलं आहे, मध्यम गॅस केलेले अशी ठेवायची एका बाजूनी. आता दाखवते तुम्हाला पलटी कधी मारायची. अशी पलटी घालायची. तोपर्यंत आपण हे अगदी सपाट पळी घेतलेली मी. फुल भरून घ्यायची नाही, एवढासा चमचा छोटा. नुसतं असं फिरवायचं, आपोआप होती तयार ती. एकसारखं असं फिरवत जायचं. आता ही काढून प्लेट आपण पाण्यात ठेवणार आहे आणि सुईच्या साह्याने आपण कडा त्याच्या रिकाम्या करणार आहे. हे बघा, हे आता आपल्या अशा सालपापड्या वाळून तयार झालेल्या आहेत. मी आता तुम्हाला तळून दाखवते किती कुसकुशीत झालेले आहेत बघा. ह्याला जास्त ऊन पण लागत नाहीये. आधी असं आपण आतमध्ये घातल्या घरामध्ये आणि नंतर एक अर्धा तासभर उन्हात ठेवल्या तरी सुद्धा वाळून निघतात लगेच. किती बघा किती सुरेख असे ट्रान्सपरंट झालेले आहेत.
तर आता मी तुम्हाला 2 तळून दाखवते. मी इथं कढईत तेल तापत ठेवलेले. तेल तापल्यानंतर बारीक करायचं, असं तापले काय बघायचं अगोदर ते. बघा केवढी मोठी तळून होते बघा, मस्त खुसखुशीत कशी झालेली आहे बघा, सुरेख अशा पापड्या. पापड खार घातलेला नाही तरी सुद्धा अशा फुलून येतात बघा. केवढी पापडी होती तर केवढी मोठी तळून झालेली ती. आता आणखीन एक दाखवते तुम्हाला मी. आणखीन एक तळून दाखवते तुम्हाला बघा. तेल कडलं ना, तापलं ना एकदा की बारीक करायचं, नाही तर मग पांढरी उठत नाही, लाल उठते अशी. हे बघा किती छान पापड्या झालेल्या आहेत, सुंदर फुललेले आहेत कशा बघा, छान मस्त पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत. हे तेल जरा तापल्यामुळे लाल उठतात अशा. मग तर नक्की करून पहा अशा सालपापड्या तांदळाच्या. तांदूळ भिजले ना 3 दिवस किंवा 5 दिवस, जाडे तांदूळ घ्यायचे, तर अशा खुसखुशीत अशा सालपापड्या तयार होतात. खायला पण एकदम खुसखुशीत लागतात. अशा करून पहा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.